दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळतोय। आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावावर निश्चित करण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरे यांनी अधिकृतरित्या या उमेदवाराची घोषणा केली, तर उद्धव ठाकरेंनीच अंबादास दानवेंचं नाव सुचवल्याचंही यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितलं। उद्या सकाळी 11 वाजता अंबादास दानवे अर्ज भरतील अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। बऱ्याच नावांची चर्चा होती, माझ्या नावावर एकमत झालं, तरी ज्या ज्या नावांची चर्चा होती तेवढे सक्षम नेते शिवसेनेमध्ये आहेत। पण आताच्या घडीला मला असं वाटतं संख्या एकनीच जाऊ शकते, म्हणून माझी निवड झाली याची जाणीव पूर्णपणे मला आहे। आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांची इच्छा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जावं अशी असताना मला ही संधी मिळाली, ही त्याच्यातल्या त्याच्यात आणखी मला असं वाटतं महत्त्वाचं आहे, याची जाणीव पूर्णपणे मला आहे। माझ्या पक्षाची भूमिका मी माझ्या लेवलला त्या ठिकाणी घेऊ शकणार नाही। शेवटी पवार साहेब, त्यानंतर शशिकांत शिंदे साहेब, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, हे सर्व मोठे नेते एकत्रित बसून योग्य असा निर्णय पुढच्या काही वेळामध्ये त्या ठिकाणी घेतला जाईल। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अंबादास दानवेंची उमेदवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे। या बाबतीत जर काय कोणाचं कम्युनिकेशन गॅप असेल किंवा कोणाला असं वाटत असेल तर मला नक्की खात्री आहे की आमचे वरिष्ठ नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलूनच अशा प्रकारची उमेदवारी जाहीर झाली असेल। आणि कोणाच्या मनात काही गैरसमज असेल किंवा कोणाच्या मनात काही अजून याच्या बाबतीतली शंका असेल तर वरिष्ठ पातळीवरती त्याची चर्चा होऊन उद्या महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील।